क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज 11 डिसेंबर रोजी आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न MCQ स्वरूपात असतील. या चालू घडामोडीमध्ये आपण GK आणि करंट अफेअरबद्दल पण न्यूज कव्हर करतो आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाचा टॉपिक आज आपण इस्रोचे प्रमुख मिशन ते पाहणार आहोत, जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे आहेत. तर सर्वात आधी ज्या विद्यार्थ्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेटकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपला पहिला प्रश्न, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, त्याला आपण SIR असे म्हणतो. या कार्यक्रमाअंतर्गत मतदान यादीचे 100% डिजिटलायझेशन पूर्ण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3. या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे राजस्थान. राजस्थाननं SIR 100% डिजिटलायझेशन पूर्ण केलेले आहे आणि ते भारताचे पहिले राज्य बनलेले आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम 2025 मध्ये अव्वल कोण आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4. चंदीगड विद्यापीठ खेलो इंडियामध्ये अव्वल राहिलेलं आहे. चंदीगडला टोटल 67 पदक मिळालेले आहेत. तिथे गोल्ड किती आहेत? गोल्ड 42, सिल्वर 14 आणि ब्रॉन्झ 11 असे मेडल मिळालेले आहेत. त्यानंतर सेकंड पोझिशनवर कोण आहे? तर लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी सेकंड नंबरवर आहे. तिसऱ्यावर गुरु नानक देव विद्यापीठ अमृतसर आणि चौथ्यावर जैन विद्यापीठ हे चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य कोण असेल? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3. रशिया. रशिया आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य राहणार आहे. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची सुरुवात केव्हा झाली होती? एप्रिल 2023 मध्ये. आणि इथला हेडक्वार्टर कुठे आहे? हेडक्वार्टर न्यू दिल्लीमध्ये आहे. आणि आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्समध्ये टायगर, लायन, लिओपार्ड, स्नो लिओपार्ड आणि चीता, जॅग्वार आणि प्युमा याच्या संरक्षणाबद्दल हा आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारत दॅट इज इंडिया रिक्लेमिंग अवर रिअल आयडेंटिटी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 4 अभिजित जोग हे या पुस्तकाचे लेखक आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 2025च्या टाइम्स CEO ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हा आपला करेक्ट आन्सर राहणार आहे नील मोहनला. हे यूट्यूबचे CEO आहेत आणि यांना 2025च्या टाइम CEO ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला आहे. तर सुंदर पिचाई हे गुगलचे CEO आहेत. सतेज नडेला हे मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत. आणखी टिम कुक हे ॲपलचे CEO आहेत. तर 2025चा कोणाला CEO ऑफ द इयर मिळाला आहे? तर नील मोहन यूट्यूबचे CEO यांना. त्यानंतर पुढला प्रश्न, देशासाठी योगदान दिलेले ज्येष्ठ माजी सैनिक, वीर नारी आणि वीर माता यांचा सन्मान करण्यासाठी सैनिक तुझे सलाम हा उपक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1. या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आसाम सरकारने. देशाच्या माजी सैनिक आणि वीर नारी यांच्या सन्मानकरिता सैनिक तुझे सलाम हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न,
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर हा दिवस 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, डिसेंबर महिन्याचे आपण काही महत्त्वाचे दिवस पाहूया, जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे आहेत. तर 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. 2 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन, जागतिक संगणक साक्षरता दिन आणि राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन साजरा केला जातो. 3 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा केला जातो. 4 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय चीता दिन, भारतीय नौदल दिन आणि वन्यजीव संवर्धन दिन साजरा केला जातो. 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन. 7 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिन. 9 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय नरसिंह प्रतिबंध दिन, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन. या आता आपण या आधीच्या प्रश्नामध्ये पाहिलो. त्यानंतर 10 डिसेंबर रोजी जागतिक मानवीय हक्क दिन. 11 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणून साजरा केला जातो. 12 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज दिन आपण साजरा करतो. त्यानंतर 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन. 18 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्थलांतरण दिन म्हणून आपण साजरा करतो. आणि 18 डिसेंबरलाच आपण आंतरराष्ट्रीय अल्पसंख्य दिन हक्क दिन म्हणून पण आपण साजरा करतो. 20 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिन आपण साजरा करतो. 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय किसान दिन चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त आपण साजरा करतो. आणखी 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून आपण साजरा करतो. 25 डिसेंबर रोजी सुशासन दिन अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आपण साजरा करतो. 26 डिसेंबर रोजी सुनामी स्मृती दिन, वीर बाल दिवस, गुरु गोबिंद सिंग यांच्या 4 पुत्राच्या स्मरणार्थ. 27 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिन म्हणून आपण साजरा करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे महत्त्वाचे डिसेंबर महिन्याचे दिवस तुम्ही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं पाठ करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, प्रोजेक्ट महादेवा कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2. या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. तर प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. येथे फुटबॉल उपक्रम आहे. हा कशाबद्दल? फुटबॉलबद्दल. तर या उपक्रममध्ये राज्याच्या प्रतिभावान तरुण फुटबॉल खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर घडवणे या प्रोजेक्टचा उद्देश आहे. तर प्रोजेक्ट महादेवा महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, नीती आयोगाने कोणत्या राज्याला भारताची जिंजर राजधानी म्हणून घोषित केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1. या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे मिझोराम. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या संस्थाने UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस ला जगातली सर्वात मोठी किरकोळ रिटेल जलद प्रणाली म्हणून घोषित केलेले आहे? तर आपला ऑप्शन क्रमांक 2 IMF या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. IMFनं हे घोषित केलेलं आहे. IMFचे हेडक्वार्टर कुठे आहे? तर IMFचे हेडक्वार्टर USA मध्ये वॉशिंग्टन DC येथे आहे. IMFचे स्थापना वर्ष कोणतं आहे? तर 1945 हे त्याचे स्थापना वर्ष आहेत. त्यानंतर जागतिक बँक याची स्थापना 1944 रोजी झालेली आहे आणि ऑफिशियली 1946 मध्ये याने आपलं कार्य सुरू केलेलं आहे. ब्रिटन वूड कॉन्फरन्स थ्रू याची स्थापना करण्यात आलेली आहे आणि हेडक्वार्टर कुठे आहे? तर वॉशिंग्टन DC मध्ये जागतिक बँकेचा हेडक्वार्टर आहे. त्यानंतर UNDP संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम याची सुरुवात 19
1965मध्ये झालेली आहे आणि याचं हेडक्वार्टर कुठे आहे? न्यूयॉर्कमध्ये. त्यानंतर एशियन डेव्हलपमेंट बँक याची सुरुवात केव्हा झाली आहे? तर 1966 रोजी झालेली आहे आणि हेडक्वार्टर कुठे आहे? तर हेडक्वार्टर मनिला, फिलिपिन्समध्ये आहे. तर हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, हे तुम्ही लिहून ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या डेली जे MCQ सिरीज असते, तिथे आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे, जे इस्रोचे प्रमुख मिशन आहे, आपण ते पाहणार आहोत. हे येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला याबद्दल प्रश्न सायन्स अँड टेक ह्या सेक्शनमध्ये असतोच. तर हे खूप महत्त्वाचे मिशन आहेत, ते आज आपण पाहणार आहोत. सर्वात आधी आर्यभट्ट 1975 म्हणजे हा भारताचा पहिला उपग्रह एक्स रे व आयनोस्फिअरचा अभ्यास करिता इस्रोनं हा मिशन लॉन्च केलेला होता. भास्कर 1 1979 एक्स रे आणि सौर विकिरणचा अभ्यासकरिता इस्रोनं हा मिशन लॉन्च केलेला होता. रोहिणी RS-1 1980मध्ये पहिला स्वदेशी लॉन्च उपग्रह व LSLV-3 ची चाचणी इस्रोने केली होती. ॲपल 1981 रोजी संप्रेषण तंत्रज्ञानाची चाचणी आणि GTOचा उपग्रह ॲपल या मिशनमध्ये होता. त्यानंतर इन्सॅट 1A 1982 रोजी हा उपग्रह दूरसंचार, TV प्रसारण आणि हवामान निरीक्षण या संदर्भात होता. त्यानंतर भास्कर 2 1984 रोजी पृथ्वीचे निरीक्षण करणं व एक्स-रेचा अभ्यासकरिता हा मिशन होता. त्यानंतर IRS-1A 1988 रोजी कृषी, भूमी निरीक्षण आणि रिमोट सेन्सिंगकरिता हा मिशन इस्रोने लॉन्च केलेला होता. त्यानंतर इन्सॅट 2-1 1992 संप्रेषण व डेटा रिले याकरिता हा मिशन इस्रोचा होता. त्यानंतर IRS-1C 1995 उच्च रिझॉल्यूशन रिमोट सेन्सिंग आणि आपत्ती व्यवस्थापनकरिता. त्यानंतर IRNSS-1A 2013 प्रादेशिक नेव्हिगेशन सेवा, आपण त्याला नाविक असं म्हणतो. त्यानंतर इस्रोचा मंगलयान, आपण त्याला MOM 2013 मंगळ कक्षाच्या अभ्यासा आणि तंत्रज्ञान सिद्धतासाठी हा मिशन इस्रोने लॉन्च केलेला होता. त्यानंतर ॲस्ट्रोसॅट 2015मध्ये मल्टी वेव्हलेंथ आंतरराष्ट्रीय वेधशाळा याकरिता हा मिशन होता. त्यानंतर IRNSS-1F 2016 हे नाविक प्रणाली मजबूत करण्यासाठी हा मिशन इस्रोने लॉन्च केलेला होता. त्यानंतर चंद्रयान 2 2019मध्ये चंद्र ऑर्बिट लँडर रोवर प्रयत्न आंशिक यश मिळालेलं होता त्या चंद्रयान 2 मिशनमध्ये. त्यानंतर EOS-01 2020 पृथ्वीचं निरीक्षण, हवामान व आपत्ती मॉनिटरिंगकरिता हा मिशन होता. त्यानंतर चंद्रयान 3 2023 चंद्रच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग रोवर आणि अभ्यासकरिता चंद्रयान 3 हा मिशन होता. हा 2023मध्ये इस्रोने लॉन्च केलेला होता. त्यानंतर आदित्य L1 2023मध्ये सूर्याचं निरीक्षण आणि अवकाश हवामानचा अभ्यास करण्याकरिता हा मिशन इस्रोचा होता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे इस्रोचे खूप महत्त्वाचे मिशन आहेत. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये ह्या मिशनबद्दल प्रश्न असू शकतो. तुम्हाला एक साईडला मिशन दिला राहील आणि तो कशाबद्दल होता त्याची माहिती देण्यात येईल. तर हे खूप महत्त्वाचे मिशन आहेत. तुम्ही हे पाठ करून ठेवा. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे मिशन आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलवर एक नवीन सिरीज लॉन्च केलेली आहे, चालू घडामोडीचे प्रश्नाची सिरीज. ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर हे नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे डेली MCQ तुम्हाला येणाऱ्या कोणती पण एक्झाम असो ती खूप महत्त्वाची आहेत आणि या MCQच्या आधारे तुम्हाला जे पण एक्झाममध्ये प्रश्न येतील ते नक्कीच सुटतील. तर आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.